स्वामी समर्थ। हॅलो, नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये। तर आजचा हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे, धनत्रयोदशी। तर धनत्रयोदशीची मी पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझी पूजा मी कशा पद्धतीने करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजचा दिवस हा धनत्रयोदशीचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये यमदीपदान सुद्धा केले जाते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे यमदीपदान। तर अशा पद्धतीने माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते नंतर कमेंटद्वारे नक्की कळवा। तर चला मग आता आपण पूजेकडे वळूया। चला, तर अशा पद्धतीने आपली आज ही धनतेरसची पूजा ही आज आपली संपन्न झालेली आहे। पूजा ही आपली सर्व पूर्ण झालेली आहे। खरं तर माझ्याकडे ना धनतेरसचा फोटोच नव्हता, पण मी ही महालक्ष्मी जी आहे त्याच फोटो त्याची पूजा केलेली आहे। पण कुबेर म्हणून मी सुपारी ठेवून त्याची मी पूजा केलेली आहे। खरं तर आजच्या दिवशी धनधान्य हे सुद्धा सर्व या गोष्टी या पूजेमध्ये ठेवल्या जातात। म्हणजे धनधान्यामुळे आपलं घर हे कसं आहे पूर्ण भरून जावं करावं असा त्याचा अर्थ आहे पाठीमागचा। आणि परत खरं तर आजची धनतेरसची पूजा म्हणजे ही कसं आहे आपल्या ह्या आरोग्यासाठी ही आपली असलेली पूजा आहे। आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही सोनं नाणं हे ज्या वस्तू असतात ना त्या सुद्धा वस्तू काढून आपली त्यामध्ये पूजा केली जाते। आणि परत पैसे हे सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवले जातात। कुणी कुणी नवीन एखादी वस्तू खरेदी करतात, आजच्या दिवसामध्ये चांगलं असतं नवीन वस्तू एखादी खरेदी केलेली असते। आणि परत आज यमदीपदान सुद्धा केलं जातं। म्हणजे कसं आहे आपल्याला अकाली मृत्यू येऊ नये करू नये यासाठी हा दक्षिणेकडे दिवा लावून ठेवला जातो। म्हणजे आजच्या दिवसाचं दिवाळीच्या ह्याच्यामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर अशा पद्धतीनं माझी ही धनतेरसची पूजा संपन्न झालेली आहे। आणि माझी पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया परत आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।